मित्रांनो, आपल्या भारतीय टीममध्ये अनेक मराठी खेळाडू खेळत असतात, पण भारतीय टीममध्ये असणारे असे काही खेळाडू जे अमराठी असून देखील उत्तम प्रकारे मराठी बोलतात. नंबर 1 वरती आहे रोहित शर्मा. मूळचा मुंबईचा असणाऱ्या रोहित शर्माला उत्तम प्रकारे मराठी बोलता येते. आता सांगितलं की त्याच्या हातात बॉल बसला तर बरं झालं, ते बसला, नाहीतर पुढे त्याला मी बसवलं असतं. पहिल्यांदा मी रोहित दादांच्या भरपूर आभारी आहे. मला इकडे बोलवलं तुमच्या समोर. माझं मराठी एवढं काही चांगलं नाहीये, पण मी प्रयत्न करणार. नंबर 2 वरती आहे हार्दिक पांड्या. मूळचा गुजरात मधला असून देखील हार्दिक पांड्याला उत्तम प्रकारे मराठी बोलता येते. काय बनताय सगळं बरं का? नाही आमची मुंबई कसा काय खूप खूप छान. कसा काय पूछतो, काय तू सांग. काय सगळं बरं आहे. इथे धूप खूप आहे, गरमी तो काय सांगू तुम्हाला. मी मराठी शिकणार आता. बॉम्बे मध्ये कोई भी मिळणार तो मराठी मध्ये गोष्टी करा. आता सगळं येतं मला, कळतं पण आता. पण प्रॅक्टिस पण इथं जाते. काय चांगलं प्रॅक्टिस चालली आहे. माझा टीचर आहे. नंबर 3 वरती आहे ऋतुराज गायकवाड. मूळचा पुण्याचा असणाऱ्या ऋतुराजची मराठी तुम्ही एकदा ऐका. मी वेडा आहे. मी वेडा आहे. जग्गी इज अ व्हेरी स्लीपी गाय, सो फॉर हिम इट्स मी झोपाळू आहे. मी झोपाळू आहे. नंबर 4 वरती आहे सूर्यकुमार यादव. कॅच बसला हातात. अरे कसं असं. नंबर 5 वरती आहे श्रेयस अय्यर. हां, थोडासा असं मनात येतं की बाउंड्री जवळ आहे तर आम्ही आरामात क्लिअर करू शकतो, पण बॅक ऑफ द माइंड मी असाच विचार करतो की मला थोडा टाईम द्यायचा असतं मला, आणि मी ओव्हर मोजतो समोरचा स्पिनरचा किती ओव्हर्स तो टाकणार आहे.